पुन्हा एकदा आपण इथे आकाश धोत्रे साहेबांकडे वळतोय आणि त्यांच्या आवाजामध्ये आपण पुढच्या इनिंगचा खेळ आपण अनुभवायचा आहे। या सर, आपलं पुणे प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। ओ टू यू। नमस्कार। पुणे प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं सीझन 2 मध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि सीझन 2 मध्ये पोहोचत असताना अगदी हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहिला तर पुणे प्रीमियर लीग 2026 राडा होणार पोरं नाही ऐकणार या एका टॅगलाईन वरती या हाफ पिच क्रिकेटचं अगदी आपण पाहिलं तर वातावरण पुणे जिल्ह्यामध्ये जे मात्र तयार झालं आणि ते तयार होत असताना अनेक नवोदित खेळाडू आहेत, अनेक सिनियर खेळाडू आहेत आणि अनेक आपण पाहिलं तर क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी पर्वणी असणार आहे ही स्पर्धा म्हणजे आपली पुणे प्रीमियर लीग PPL 2026। अगदी आपण ही स्पर्धा पाहतोय। 21 तारखेला या स्पर्धेला त्या ठिकाणी प्रारंभ झाला। पहिला दिवस आपण पाहिला अतिशय आनंदमयी वातावरणामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर आजचा दिवस आपण पाहिला तर तोही तितक्याच आनंदमय वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नाईट पद्धतीमध्ये अगदी ही स्पर्धा आपण पाहतोय, फ्लड लाईट्स मध्ये विशेषतः ही स्पर्धा आपण मात्र पाहतोय आणि स्पर्धा मात्र पाहत असताना रोहितजी लायगुडे असतील आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांकडून अगदी ही स्पर्धा मात्र अगदी मागील वर्षामध्ये आपण पाहिलं तर काही बदल या वर्षामध्ये त्यातल्या या स्पर्धेचे आपण पाहतोय। दरवेळी नवनवीन गोष्टी या स्पर्धेमध्ये आपल्याला जाणवतील, पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा अशीच पुढे खेळाडूंना मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम करेल। आणि आपण पाहिलं तर गेली 2-3 दिवस आणि मागच्या सीझनमध्ये सुद्धा आमचे विनोद चोरगे सर असतील, शैलेश निवंगुने सर असतील आणि मुंबईतले आमचे काही समालोचक मित्र सुद्धा या स्पर्धेमध्ये या ठिकाणी येतात। काल IPL मराठी मध्ये आपण ज्यांचं समालोचन ऐकलं ते कुणाल दाते सर या स्पर्धेमध्ये येऊन गेलेत। असे अनेक मोठे समालोचक सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तर जाऊयात मॅच मध्ये। मैदानामध्ये मात्र डावाला सुरुवात झाली आहे, खेळाला सुरुवात होती आहे, मॅचला सुरुवात होती आहे आणि ती सुरुवात मात्र होत असताना प्रतीक दादा विरुद्ध गणेश दादा, प्रतीक दादा गणेश दादा 11 विरुद्ध मल्हार वॉरियर्स असा सामना आहे। दिलगिरी व्यक्त करेल। अगदी आपण पाहिलं तर टॉस मात्र जिंकलाय तो प्रतीक दादा गणेश दादा 11 संघानं। मला वाटतं मागील वर्षाचे ते गतविजेते आहेत आणि गतविजेत्या संघाचा आजचा सुरू असलेला हा सामना आपण पाहिलं तर मल्हार वॉरियर्सच्या विरुद्धात जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। मल्हार वॉरियर्स संघाने डावाला सुरुवात केली। पहिली विकेट शैलेश सर निश्चितपणाने आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफला त्या ठिकाणी गमावी लागली आहे। फलंदाजाला माघारी परतावा लागलाय, खातही न खोलता फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय। ओहो, या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू मात्र सरळ येतोय मिडॉनच्या दिशेमध्ये आणि मिडॉनच्या दिशेमध्ये मात्र चेंडू येत असताना कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। फील्ड सेट केली गेली आहे आणि ती फील्ड मात्र सेट होत असताना अगदी आपण पाहिलं यष्टींच्या मागे यष्टीरक्षक मात्र नेतृत्व करतोय संघाचं। गोलंदाज तयार। ओहो, हा शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा विशेष प्रयत्न होता। बॅटच्या टोला मात्र चेंडू लागतोय मिडल ऑफ द बॅट। नक्की चेंडू त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये, त्यामुळे कोणत्या प्रकारची धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आणि चेंडूंच्या खेळाची आपण चर्चा केली तर 4 चेंडू पूर्ण होतात, त्यामध्ये एक विकेट जी मात्र गमावली गेली आहे। कोणत्याही प्रकारची धाव अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये। फलंदाज सातत्याने आपण पाहतोय प्रयत्नशील आहेत मोठ्या फटक्यांसाठी, कारण पॉवर प्लेचं षटक मात्र त्या ठिकाणी जे सुरू आहे आणि हे पॉवर प्लेचं षटक सुरू असताना त्यामध्ये अधिक धावा येणं आणि धावा काढणं हा मनसुबा निश्चितपणाने फलंदाजाचा असतो। हो, पुन्हा एकदा तितक्याच वेगानं बॅट मात्र फिरवली गेली आहे। हा पिच क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर विशेष बॅट स्पीड ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते आणि तीच बॅट स्पीड आपण मागील चेंडूवरती पाहिली आहे। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कमाल करावी लागेल, कारण आपण पाहिलं तर 5 चेंडू अगदी सलग बॅक टू बॅक जे डॉट टाकले गेलेत। ओहो, शेवटचा चेंडू खराब, अगदी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि पंच कळवतायत की हा दरम्यानचा चेंडू खराब आहे। एक अतिरिक्त धावेचा निश्चितपणाने फायदा होईल, खातं खोललं जाईल
टीम मल्हार वॉरियर संघाचं. ओहो, या दरम्यान मात्र मोठा फटका येतोय आणि चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर स्टँड मध्ये पडल्यानंतर मात्र आलाय हा खनखन अगदी खनखनीत षटकार. आमचे मित्र विनोदजी चोरगे यांचा आवाज आपण गेली 2 सीझन या स्पर्धेमध्ये ऐकतोय आणि पुणे शहराचं क्रिकेट त्यांनी सध्या व्यापून टाकलंय त्यांच्या आवाजाने. त्यांचं सुद्धा निश्चितपणाने स्वागत. शैलेश सर निवंगुने असतील त्यांचं सुद्धा स्वागत, कारण त्यांचा आवाज ऐकल्यानंतर आता क्रिकेटला एक मोठी उभारी निश्चितपणाने त्या ठिकाणी मिळते. जाऊयात मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी निश्चितपणाने समाप्त होतोय. 1-7 अशी परिस्थिती या ठिकाणी मात्र मल्हार वॉरियर्स संघाची पाहायला मिळते. तर फलंदाजांची आपण चर्चा केली तर ओमकार काशीद आणि दिग्विजय घंटे हे खेळाडू आपल्याला विशेष त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मल्हार वॉरियर्स संघाचे संघमालक आपण पाहिलं दौलत नाना शितोळे आणि दीपक भाऊ चव्हाण यांच्या नक्कीच मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांची नक्कीच मालकी असताना खेळाडूंना त्यांनी निश्चितपणाने आपण पाहिलं तर संधी निर्माण करून देण्याचं काम मात्र या ठिकाणी दौलत दादा असतील, दीपक दादा असतील, त्याचबरोबर प्रतीक दादा, गणेश दादा 11 संघाची सुद्धा आपण प्लेइंग पाहणार आहोत. संघ मालकांची सुद्धा चर्चा करणार, कारण संघ मालक ही महत्वाची भूमिका क्रिकेटमध्ये आहे, कारण त्यांच्या माध्यमातून अनेक नवोदित खेळाडूंना प्लॅटफॉर्म जो मात्र मिळतो आणि तो प्लॅटफॉर्म आपण पीपीएलच्या माध्यमातून पाहतोय. मगाशी आपण नक्कीच चर्चा केली प्रतीक दादा, गणेश दादा 11 संघाची, कारण पहिल्या पीपीएल चे ते नक्कीच विजेते आहेत, मानकरी आहेत आणि तो कायम इतिहास त्या ठिकाणी त्या इतिहासाच्या नोंदीमध्ये ते मात्र लिहिलं जाईल, कारण गतविजेता संघ आज मैदानावरती लढतोय. तर टीम स्क्वॉडची सुद्धा आपण चर्चा करणार जाऊयात मैदानामध्ये. ओहो हो, हा चेंडू लेग स्टिक वरती ऑफ स्टंप वरती येत चेंडूला दिशा दिली आहे आणि चेंडू जातोय डीप लॉंग लीगला, सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा दणदणीत खणखणीत चौकार. षटकाराची चर्चा आपण केली, एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला, एक अतिरिक्त धाव, अशा प्रकारे धावा मात्र त्या ठिकाणी मिळाल्यात आणि टोटल स्कोर कार्ड वरती 12 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये, अर्थात 1-12. ओहो, बॅकफुट वरती जागा बनवली आहे डीप कव्हरला. ओहो हो, प्रयत्न तितका सुरेख झालाय, सुंदर प्रयत्न आहे. डीप कव्हर वरती आपण पाहिलं तर डीप कव्हरला क्षेत्ररक्षक मात्र SM चांगला प्रयत्न त्याने केला. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू हातातून निसटलाय, परंतु धावा त्यावरती सिंगल जी येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धावा आली आहे आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा त्या ठिकाणी होतीये. अगदी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. हा पिचच्या क्रिकेटचा हा थरार आपण त्या ठिकाणी पाहतोय. ओहो हो, हेलिकॉप्टरचा प्रयत्न अलंग कार्पेट, निश्चितपणाने हा फटका आपण पाहिला, परंतु थोडंसं आपण पाहिला तर फमलिंग निश्चितपणाने त्या ठिकाणी होती. थोडीशी अडचण निर्माण झाली आहे क्षेत्ररक्षकासाठी, परंतु तिथून पुढे सुद्धा त्यांना स्वतःला सावरलंय. कोणत्या प्रकारची धाव घेण्यास मात्र रोखलंय ते फलंदाजांना, परंतु आपण पाहतोय खराब चेंडूवरती पुन्हा एकदा खरपूस समाचार. चेंडू स्टँड ऑन डिलिव्हर आणि तिथून पुढे पुन्हा एकदा षटकार येतोय. आता आपण पाहिलं तर षटकारांची मोठी आतिषबाजी अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये जी मात्र होताना पाहायला मिळते. मी आल्याबरोबर सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 खणखणीत षटकार सिद्धार्थ कडून त्या ठिकाणी खेळले गेले होते. अशा प्रकारे नक्कीच आपण पाहिलं. ओहो हो 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 हो, बॅट चिकट इनसाइड आउट आणि यष्ट्यांच्या मागे झेल टिपला जातोय. आपण पाहिलं तर फलंदाज अगदी नाराजी व्यक्त करतोय आपल्या शॉट सिलेक्शन वरती, आपल्या फटक्यावरती नाराजी व्यक्त करतो, डगआउटच्या दिशेने जातोय. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मात्र सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे, आनंद उत्सवला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळाल्यानंतर याही ओव्हरमध्ये त्या ठिकाणी विकेट मिळते. 2 विकेट सध्यापर्यंत त्या ठिकाणी मात्र मिळाल्यात आणि या 2 विकेट्स मात्र त्या ठिकाणी मिळत असताना विकेट मात्र मिळवणं गरजेचं आहे. लिमिटेड ओव्हर्स ची मॅच आपण त्या ठिकाणी पाहतोय. रोहितजी जालिंदर लायगुडे आणि मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित पीपीएल 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. टीम स्क्वॉडची आपण चर्चा करत होतो. येणाऱ्या फलंदाजाकडे आपण पाहिलं RK ऋतेश कुंभार, सुखसागर नगर परिसरातून नक्कीच येणारा हा खेळाडू. हॅलो,
धावफलकावरती आपण पाहिलं तर 2 बाद 20 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि तो खेळ पूर्ण होत असताना 5 षटकांचा खेळ जो आपण पाहणार आहोत पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकं पूर्ण झाली आहेत आणि 3 षटकांचा खेळ अद्यापर्यंत जो बाकी आहे. ओमकार काशीद आणि आर के ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हो. या दरम्यान मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळला थेट डीप लॉंग ऑफ स्टँड मध्ये मात्र चेंडू पोहोचतोय येतोय पुन्हा एकदा बिग बँग पॉवरफुल षटकार. ओमकार काशीच्या बॅटमधून मात्र आपण पाहतोय हा सनसनाटी प्रहार जो मात्र पाहायला मिळतोय. परंतु निलेश वाघमारेवरती हा हल्ला चढवलाय. पहिल्याच चेंडूवरती त्याचा समाचार मात्र घेतला गेलाय. मल्हार वॉरियर्स सुरुवात मात्र दमदार आहे. चांगली सुरुवात आहे तिसऱ्या ओव्हर मध्ये. ओहो हो पुन्हा एकदा बिग हिट नो चान्स बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. जबरदस्त फलंदाजी सुरुवात केली गेली आहे आणि ती सुरुवात मात्र आपण पाहत असताना निलेशवरती आक्रमणानं केली गेली आहे. अर्थात पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार खेळले गेले आहेत. 32 धावा फलकावरती लिहिल्या गेल्यात, नोंदवल्या गेल्यात, मांडल्या गेल्यात. PPL 2026 या नक्की स्पर्धेमध्ये मॅच मात्र सुरू आहे. मल्हार वॉरियर्स विरुद्ध गणेश दादा प्रतीक दादा गणेश दादा 11 या 2 संघांदरम्यान मॅच मात्र आपण पाहतोय आता रंगली आहे. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. अगदी मिडल ओव्हर्स मध्ये आता मात्र मोठे फटके पाहायला मिळतात. सुरुवात झाली आहे जव्यात मॅच मध्ये. हो पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याची तयारी. सिंगल घेतली गेली आहे. एक रन मात्र नक्कीच आपण पाहतोय कंप्लीट वेगाने घेतली गेली आहे आणि ती सिंगल मात्र घेत असताना स्ट्राईक रोटेट झाली आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संघनायक लखन अर्थात प्रथमेश ओरसे सातत्याने आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर रोहन आज मैदानामध्ये ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि त्याची सुद्धा आपण पाहतोय गडबड जी पाहायला मिळते त्याच्याकडून, कारण सातत्याने क्षेत्ररक्षण बदलाची तयारी जी पाहायला मिळते. ओहो खराब चेंडू नो चान्स बिग बँग पॉवरफुल सिक्सर. अगदी 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 3 षटकार अद्यापर्यंत या ओव्हर्स मध्ये खेळले गेल्यात. गोलंदाजाला अगदी प्रश्नचिन्ह आता उभा ठाकला असेल. गोलंदाजासमोर मोठा प्रश्नचिन्ह उभा टाकला असेल, कारण 1 नव्हे 2 नव्हे तर 3 षटकार येत आहेत. वातावरणामध्ये प्रचंड मोठा बदल पाहायला मिळतोय. ज्या षटकार चौकारांची अपेक्षा असते क्रिकेट प्रेमींना तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी घडतीये. एका बाजूने आपण पाहतोय ओमकार काशीदनं सुरुवात केली आहे, दुसऱ्या बाजूने आर के ती सुरुवात कायम ठेवतोय. ओहो नो चान्स और ये बिग बँग पॉवरफुल सिक्सर बॅक टू बॅक 2 आणि या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर एकूण 14 षटकार येतोय. जबरदस्त फलंदाजी सुरुवात केली गेली आहे. आक्रमकता धारण केली गेली आहे आणि ती आक्रमक बॅटिंग तो आक्रमक पवित्रा या ओव्हर मध्ये निश्चितपणानं पाहायला मिळाला आहे. टीम मल्हार वॉरियर संघाकडून आपण पाहतोय प्रतीक दादा गणेश दादा संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, परंतु तो निर्णय आपल्या बाजूने आणण्यासाठी फलंदाज आपली पूर्ण तयारी दाखवतायत, तयारी दर्शवतायत. ती तयारी आपण पाहतोय. षटकार आणि जे षटकार मात्र येत आहेत. जबरदस्त फलंदाजी निलेशवरती मोठं आक्रमण अगदी महागडं ठरलंय. हे षटक 25 रन सध्यापर्यंत जे मात्र येत आहेत. ओहो उसळी घेणारा चेंडू तो सुद्धा आपण पाहतोय ऑफ स्टंप व्हाईट लाईनच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉल अगदी आपण पाहतोय. दबाव प्रेशर जे मात्र निर्माण झालंय आणि तो प्रेशर निर्माण होत असताना पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या ओव्हर मध्ये जो मात्र शिल्लक आहे तर स्ट्रायकिंग एंडला आर के. हो पुन्हा एकदा व्यत्यय येईल. मॅच बॉल मैदानामध्ये येतोय आणि तो व्यत्यय मात्र येत असताना पुन्हा एकदा गोलंदाजाकडे काही क्षण असतील पण कमबॅक करण्यासाठी या चेंडूवरती कमबॅक करण्यासाठी मात्र काही वेळ मिळतोय. 4 षटकार येत आहेत. एक सिंगल आली आहे, एक वाईट अर्थात अतिरिक्त धाव. एकूण 26 धावा मात्र जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 26 रन्स आल्यात. नो चान्स बिग बँग वाघाची दहाड चेंडू थेट सीमा पार. नो चान्स दरम्यान षटकार. 32 धावांचं मोठं पॅकेज निलेश वाघमारेला जे मात्र दिलंय.
टीम मल्हार वॉरियर्स संघाकडून आपण पाहतोय ते पॅकेज मिळालाय. या धावा गोळा केल्यात, या धावा बनवल्यात आणि त्या धावा बनवल्यानंतर धावफलक मोठ्या आकड्याच्या दिशेनं जे बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 2 बाद 52 धावा. ओमकार काशीद आणि आर के वातावरण मैदानामध्ये आपण पाहतोय आपल्या बाजूने पुन्हा एकदा बनवतायत. आज चर्चा असेल ओमकार काशीदची, आज चर्चा असेल ती आर के ची, कारण आपण पाहतोय ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे, ज्या प्रकारचे फटके खेळले गेलेत, ज्या प्रकारे चेंडूला स्टँडच्या बाहेर फेकलं गेलाय, ते पाहता नक्कीच क्रिकेट प्रेमींची मन जी मात्र जिंकलेत त्यांच्या फलंदाजीनं. आपण पाहतोय प्रथमेश उर्से आणि कंपनी अर्थात प्रतीक दादा आणि गणेश दादा 11 संघासमोर आता मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह असेल. गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती पाचारण केलंय, बोलवलं गेलंय, जबाबदारी जी सोपवली गेली आहे, परंतु ती जबाबदारी सोपवत असताना आपण पाहतोय काही क्षण शांत असणारं वातावरण आता मात्र या फलंदाजीनं शांत केलंय. षटकार आणि जे षटकार खेळले गेलेत. ओव्हर नंबर 4 ला जी मात्र सुरुवात होतीये. 4थं षटक, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर दी विकेटने. गोलंदाज मात्र आपण पाहतोय तयार होतोय. ओ हो पुढे सरसावत पावलांचा उपयोग करत चेंडू खेळण्याचा प्रयत्न तितक्याच सुरेख पद्धतीने आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण होत आहे, फिल्डिंग होते, थ्रो अगदी क्विक केला गेलाय. पहिला चेंडू डॉट दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज मात्र तयार होतोय. ओहो पावलांचा उपयोग, बॅटची कड पुन्हा एकदा सेम रिजन मध्ये चेंडूचं पोहोचतोय तोपर्यंत दरम्यान सिंगल अगदी जी वेगानं पूर्ण केली आहे. 1 रन कंप्लीट होते. अगदी वेग आणि तितकं सुद्धा सातत्य अगदी 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कॉलिंग जबरदस्त आहे. 1 रन कंप्लीट होते, सिंगल कंप्लीट होते, स्ट्राईक रोटेट होते आणि धावफलक एका धावेनं जे बदलताना पाहायला मिळत आहे. अगदी माझे मित्र विनोद चोरगे सर यांच्यासाठी एक कविता या ठिकाणी आलेली आहे. एका क्रिकेट प्रेमीसाठी, क्रिकेट प्रेमीकडून आलेली आहे. कारण त्यांच्यावरती आता प्रेम करणारी लोक जास्त झाली आहेत, कारण त्यांचा आवाज सातत्यानं जो घुमू लागलाय टेनिस क्रिकेटमध्ये. व्हॉइस ऑफ हाफ पिच क्रिकेट या नावानं त्यांना संबोधलं जातं विनोद चोरगे सरांना. सर अभिनंदन आपलं. अशीच उत्तर आपण प्रगती करावी. हो या दरम्यान हो गडबड दरम्यान नो बॉल. एका बाजूने आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा आपण जाऊयात. प्रतीक्षा असेल रनआउट संदर्भातली, परंतु एका बाजूने आपण पाहिलं चेंडू खराब आहे, चेंडू नो बॉल आहे, धावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे, परंतु काय होणार पाहावं लागेल. अगदी हृदयाचे ठोके आता वाढतील. एक सेट जोडी मैदानाच्या आतमध्ये थांबणार की पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळायला सुरुवात करणार हे पाहावं लागेल. कारण आपण पाहिलं अगदी जबरदस्त फलंदाजीनं अगदी मंत्रमुग्ध करणारा खेळ त्यांचा जो आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु खराब चेंडूवरती नो बॉलवरती रनआउटचा अपील केलं गेलं आणि ते अपील आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्याकडे जे मात्र आता जाताना पाहायला मिळत आहे. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे आणि ते पेंडिंग डिसिजन जे आपण पाहतोय त्याची प्रतीक्षा असणार आहे. मल्हार वॉरियर्स संघाची एक सेट जोडी मैदानामध्ये आहे, परंतु धाव फलकाची गती आपण पाहिली तर जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कर्नल रन रेटची चर्चा केली तर 15.9च्या सरासरीनं त्या ठिकाणी धावा बनवल्यात. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 80 धावांपर्यंत धावसंख्या त्या ठिकाणी जाऊ शकेल आणि इतकंच नक्कीच चांगल्या फलंदाजीचा प्रयत्न जो मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हो पंचांकडून निर्णय येतोय. OUT अर्थात माघारी परतावा लागेल फलंदाजाला रनआउटच्या रूपामध्ये. नो बॉल निश्चितपणानं आहे, परंतु नवीन फलंदाज त्या ठिकाणी दाखल होईल. तो फलंदाज मात्र त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय त्याच्यावरती सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी जी मात्र असणार आहे. अगदी आपण पाहतोय कुणाल येतोय मैदानाच्या आतमध्ये, तो दाखल होतोय आणि तो दाखल होत असताना मात्र मल्हार वॉरियर संघाला एक खिंडार पडतंय. एक धक्का मानावा लागेल, कारण तो धक्का आपण पाहिला तर एका सेट जोडीचा होता. ती सेट जोडी तो फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. ओमकारला मला वाटतं निश्चितपणानं माघारी परतावा लागलाय. स्ट्रायकिंग एंडला असेल मात्र तो आर के, तर नवीन कुणाल कापरे
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावरती आहे. हो 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 वाईटची मागणी आणि पंच अगदी आपण पाहिलं तर ती मागणी पूर्ण करतायत. अतिरिक्त धाव येते अर्थात एका अतिरिक्त धावेबरोबर फायदा होईल, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला गेलाय. फिल्डिंग टीम कडून तो रिव्ह्यू घेतला गेलाय, ती मागणी केली गेली आहे, त्याच्यावरती त्यांनी समाधान नक्कीच आपण पाहतोय व्यक्त न करता आपली अगदी जवळपास नाराजी व्यक्त केली आहे. आणि तो रिव्ह्यू घेत असताना आपण पाहूयात कशा प्रकारचा डिसिजन त्या ठिकाणी येईल, निर्णय कशा प्रकारचा जो येईल. तोपर्यंत आपण टीम लिस्टकडे आपण पाहणार आहोत, टीम स्क्वॉड कडे आपण जे मात्र पाहणार आहोत. मल्हार वॉरियर्स संघ आपण पाहिला तर दिग्विजय घंटे स्वतः कर्णधार आहे, आदित्य राठोड आहे, कुणाल कापरे, ओमकार काशीद, प्रशांत डोळस, राहुल सोनुरले, राम इंगोले, ऋषिकेश लहारे, ऋतेश अर्थात आर के, सूरज निकम, विवेक इरकल अशी जोडी अगदी या खेळाडूंची या मैदानामध्ये पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी, अगदी चांगला चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी. ओहो गौरव हेंद्रेंचा आवाज घुमू लागलाय मैदानामध्ये. ओहो बॅट अगदी आपण पाहतोय वेगाने फिरवली गेली आहे. ओहो हो 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 अति घाई संकटात नाही, चुका ध्यान गई जान, गतीला आवरा वेगाला सावरा, फलंदाज धावबाद. घाई केली गेली आहे अगदी धावा घेण्यासाठी, परंतु स्ट्रायकिंग एंड फलंदाज नकार देतोय. नकार देत असताना मात्र आपली धाव घेण्याची तयारी दाखवली आहे, परंतु आपण पाहतोय तितक्याच वेगानं फलंदाज डगआउटच्या दिशेनं परततोय आणि तो परतत असताना तिसऱ्या विकेटचं पतन एका बाजूने मात्र होत आहे टीम मल्हार वॉरियर संघाचं. कुणालला माघारी परतावा लागलाय आल्या पावली. कोणत्या प्रकारचा खेळ मोठा त्याचा पाहायला मिळाला नाही. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमित वाघमारे. हो बॅकफुट वरती येत रूम बनवत फटका खेळण्याची तयारी मात्र त्या ठिकाणी केली गेली आहे. ती तयारी आपण पाहतोय फसती आहे आणि जागेवरती अगदी रोखले गेले फलंदाजाला. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू निश्चितपणाने मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती जी मात्र होतीये इकडे आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये थोड्याशा निश्चितपणानं धावांची आपण चर्चा केली तर गोलंदाजी चांगली झाली आहे असं म्हणावं लागेल. अगदी आपण पाहतो षटक पूर्ण होतंय. पहिल्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचे धाव येत नाहीये, पहिला चेंडू निर्धाव आहे, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नो बॉल आहे, सिंगल येते, परंतु तिथून पुढे आणि रनआउट सुद्धा फलंदाज होताना पाहिला, परंतु तिथून पुढचा चेंडू डॉट आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय रनआउट आहे आणि तो रनआउट असताना पुढचा चेंडू सुद्धा डॉट. अशा प्रकारे ओव्हरची निश्चितपणानं समाप्ती जी होताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 सुद्धा कंप्लीट होत आहे आणि चौथ्या षटकाचा खेळ पूर्ण होत असताना 54 धावा जी आघाडी तिसऱ्या षटकामध्ये घेतली गेली होती त्या धावांची ती धावसंख्या रोखण्याचं काम चौथ्या षटकातल्या गोलंदाजानं निश्चितपणाने त्या ठिकाणी केलंय. पहिला डॉट झाला, दुसरा 1 रन, तिसऱ्या बॉलला या ठिकाणी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली जाईल आमच्या गुणलेखकाकडून झालेली चूक. गलती तुमने भी की, गलती हमने भी की, खुदा तुम भी नहीं खुदा हम भी नहीं,
कारण आपण पाहतोय काही तांत्रिक चुका त्या ठिकाणी होत असतात, ती चूक झाली आहे, परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 4. आपला 12th मन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि 12th मननं लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. केवळ आपण पाहिलं तर सामना पाहू नका, आपल्या स्कोर कार्ड कडे सुद्धा त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं. 12th मनला विशेष ती सूचना असेल, प्रत्येक संघाच्या 12th मनला ती सूचना असणार आहे. प्रतीक दादा, गणेश दादा 11 विरुद्ध मल्हार वॉरियर्स असा नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना मात्र आपण पाहिला तर फलंदाजी सुरू चांगली झाली. गोलंदाजानं आपण पाहिलं 4थ्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना मोठ्या फटक्यांना विशेषतः त्यानं रोखलंय. खराब चेंडू आहे, वाईट बॉल आहे, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाईल अमित वाघमारेकडून. हो, मोठा फटका तितका चांगला. अगदी आपण पाहतोय झेल टिपला गेलाय, डीप लॉंग ऑफ वरती फलंदाज बाद होतोय. अगदी आपण पाहतोय प्रथमेश उर्से स्वतः संघनायकानं एक चपळाईनं अगदी आपण पाहतोय बॉडी बॅलन्स करत हा झेल टिपलाय आणि तितका चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तो झेल आपल्याला पाहायला मिळेल रिप्ले मध्ये. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र प्रक्षेपित केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून काही क्रिकेट प्रेमी मात्र घर बसल्या आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा रोहित लायगुडे आणि मित्र परिवाराच्या वतीनं PPL 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आमचे मित्र टेनिस क्रिकेटचे ब्रँडन मॅकुलम म्हणून ज्यांची नक्कीच ओळख आहे, किरणजी कामटे यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत PPL 2026 स्पर्धेच्या निमित्तानं. निलेश वाघमारे थोडासा महागडा ठरला ओव्हर नंबर 3 मध्ये, परंतु त्याच्या पुढच्या गोलंदाजानं अमितनं चांगलं कमबॅक त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. लोअर फुल टॉस चेंडू एक पाऊल पुढे टाकत चेंडू खेळा डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर तैनात आहे, झेल टिपला गेलाय आणि बॅक टू बॅक विकेट्सचं पतन मल्हार वॉरियर संघाचं होताना पाहायला मिळत आहे. थोड्याशा धावा आता रोखल्या गेल्या, थांबल्या गेल्यात, परंतु त्या धावा रोखल्या जात असताना आमचे मित्र हापी टेनिस क्रिकेटचे ब्रँडन मॅकुलम नावानं नक्कीच प्रसिद्ध असणारे ज्यांची ख्याती आहे ते किरणजी कामटे या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर ग्राउंडवरती येत आहेत. त्यांचा खेळ थोडासा लुप्त झालाय, परंतु कायम क्रिकेट मध्ये कार्यरत असताना त्यांनी जी दहशत निर्माण केली होती आपल्या फलंदाजीनं, एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून किरण कामटेंची जी ओळख आहे ती ओळख कायम असेल हापी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चार पूर्णांक 1चा खेळ पूर्ण होतो. 56 धावा आहेत विनोद सर आणि 5 चेंडू अखेरचे जे मात्र शिल्लक आहेत. हे शेवटचे 5 चेंडू महत्वपूर्ण असतील, कारण इथून पुढे ज्या धावा असतील, ज्या धावा येतील त्या धावा निर्णायक ठरतील या मॅच मध्ये. ऑफ साइड वरती येत अगदी ऑफ स्टंप वरती चेंडू खेळाय, चेंडू वन बाउंड सीमा रेषा पार चौकार. 4 रन. अगदी चेंडू एक टप्पा घेत सीमा रेषेच्या बाहेर जातोय, येतोय खणखणीत सनसनीत चौकार. जाता जाता एक नक्कीच चांगली गोष्ट आपल्या कानावरती पाहायला मिळेल. आज जागतिक पुस्तक दिन आहे विनोद सर. चांगली माणसाने चांगली पुस्तकं शोधायला जसा वेळ लागतो, तशी काही चांगल्या गोष्टी ऐकायला सुद्धा वेळ लागतो. कारण एक गोष्ट माझ्याकडे तुमच्याबद्दल आली आहे, ती ऐकवायला वेळ लागेल आणि तो वेळ नक्कीच आता ती वेळ निश्चितपणाने त्या ठिकाणी येते. हो चांगली फिल्डिंग रनआउट ची तयारी त्या ठिकाणी केली गेली आहे आणि यष्ट्यांवरती चेंडू त्या ठिकाणी लावला असता फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल रनआउट रूपामध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये निश्चितपणानं विकेट्स मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी गमावल्या जात आहेत. धावफलकाला लगाम लावला गेलाय एवढं मात्र निश्चितपणानं सांगावं लागेल, कारण गोलंदाज कमबॅक करतायत. विनोद चोरगे सर, व्हॉइस ऑफ हापी टेनिस क्रिकेट. आयुष्याने कितीही बाउन्सर टाकले तरी चेहऱ्यावरचं हसू आणि लढण्याची जिद्द कधी ज्यांनी सोडली नाही, हार मानणं रक्तात नाही, मदतीचा हात पुढे करण्यासाठी ज्यांनी नेहमी तत्पर असतात. कारण फक्त एक दमदार समालोचक नाही तर क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करणारा एक सच्चा माणूस
व्हॉइस ऑफ हा पिच क्रिकेट विनोद चोरगे सर. असे अनेक निस्सीम भक्त आहेत क्रिकेटचे, ज्यांनी आयुष्य दिलंय क्रिकेटसाठी, आणि त्यातला एक हा तेजपुंज तारा, टेनिस क्रिकेटचा दमदमता आणि दमदार आवाज विनोद चोरगे सर. आपल्यावरती प्रेम करणाऱ्या एका क्रिकेट प्रेमीनं जी तयार केलेली ही कविता आहे. जव्यात मॅच मध्ये थोडंसं वातावरण शांत पाहायला मिळत आहे. ओ हो 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 हो, बिग हिटचा प्रयत्न दूर राहतोय, कारण ते ज्या प्रकारे तयारी केली पावलांचा आपण पाहिलं. ओहो, रिव्ह्यू घेतला जातोय, स्टान्स आपण पाहिली, पावलांचा उपयोग निश्चितपणाने केला. अगदी आत येत मात्र हा चेंडू मिड विकेटला खेळण्याची तयारी फलंदाजानं दर्शवली. डावखुऱ्या शैलीचा तो फलंदाज आहे, परंतु त्यापासून चेंडू दूर राहिलाय. 60 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या अखेरचे 2 चेंडू स्क्रीनवरती आपण पाहिलं तर किरण कामठे आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहितजी लायगुडे यांच्यामध्ये एक चर्चा निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळते. ती चर्चा असेल क्रिकेटला घेऊन, कारण या मैदानावरती आपण पाहिलं तर चर्चा होईल ती क्रिकेटची, चर्चा होईल ती PPL स्पर्धेची, आणि ती चर्चा होईल खेळाडूंच्या खेळाची. याच्या व्यतिरिक्त दुसरी चर्चा मला वाटतं निश्चितपणानं होणार नाही, कारण हा PPLचा महारणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. PPLचा क्रिकेटचा धगधगता थरार. फेअर डिलिव्हरी अगदी अचूक चेंडूंचा मारा मैदानामध्ये केला गेलाय, आणि शेवटचे अखेरचे 2 चेंडू या ठिकाणी मात्र जे शिल्लक आहे, लास्ट 2 बॉल्स टू गो. शेवटचे 2 चेंडू काय होणार, कितपत रन्स मात्र या 2 चेंडूंवरती येतील हे पाहावं लागेल. ओहो हो, बॅट चिकट फिल्डर असेल दूरवरती. अगदी चेंडू आपण पाहतोय, वेग धारण करतोय, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. 4 रन्स. शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती मात्र आता मोठ्या धावा घेण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा. ओहो, हा चेंडू खेळलाय अलॉंग द कार्पेट, परंतु थेट फिल्डरच्या हातामध्ये चेंडू पोहोचतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न दूर राहील, प्रयत्न फसेल. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज होतोय दुहेरीच्या प्रयत्नामध्ये धावबाद. अखेरच्या अगदी चेंडूवरती सिंगल येत स्कोरबोर्डवरती. टोटल मात्र रन जोडले जात आहेत ते 64, आणि या सिंगल शेवटच्या अगदी एकेरी धावेबरोबर 65 धावा जोडल्या जात आहेत. तर 66 धावांचं आव्हान असेल विजयासाठी टीम प्रतीक दादा गणेश दादा 11 या संघासाठी. तोपर्यंत आपण निश्चितपणाने जाऊयात आमचे मित्र किरणजी कामटे यांच्याकडे. त्यांची नक्कीच एक मुलाखत, इंटरव्ह्यू त्यांचा छोटासा होईल, तो विनोद चोरगे सरांकडून. आणि क्रिकेटचं नक्कीच जुनं क्रिकेट आता पुन्हा एकदा त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला पाहायला मिळेल. त्यांचा सन्मान सुद्धा त्या ठिकाणी होईल. चला नेक्स्ट मॅच टॉस. ओके, नक्कीच या मॅच नंतर टॉस होईल, कारण मल्हार वॉरियर संघाला अगदी बॅक टू बॅक सामने खेळायचे आहेत. या ठिकाणी किरणजी कामटे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. मी आयोजकांना विनंती करेल, आपण किरणजी कामटे, लेजंड प्लेअर म्हणावं लागेल आता त्यांना, कारण जुने जाणते खेळाडू आहेत. पासष्ट धावा धाव फलकावरती बनवल्या गेल्यानंतर 66 रन्सचं टार्गेट आहे. शैलेश निवंगुणकर, नमस्कार. किरण कामटे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नेहमीच आपली क्रिकेटच्या पाठीशी उभे राहणारे, पुणे प्रीमियर लीग वरती प्रेम करणारे किरणजी कामटे सर यांचा सन्मान नागेशजी सोळके आणि त्याचबरोबर सौरभ पडवळ या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जातोय. किरण कामटे हप्पीज क्रिकेटचा एक बाहुबली खेळाडू, त्याने मात्र अनेक वेळा हप्पीज क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. किरण कामटे यांचा सन्मान पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद किरण दादा. किरण दादा, कसं वाटतंय आज प्रीमियर लीग मध्ये आलात? गत वर्षी देखील या प्रीमियर लीगच्या स्पर्धेसाठी तुम्ही होता, आणि या वर्षी या प्रीमियर लीग मध्ये काय वेगळं पण तुम्हाला पाहायला मिळत आहे? वेगळं पण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे हप्पीज क्रिकेटला एक ग्राउंड भेटतंय, ह्या सोयी सुविधा भेटतात, हेच खूप महत्त्वाचं आहे. असं ग्राउंड आणि असं मॅनेजमेंट, म्हणजे जितकं मी क्रिकेट खेळलो तितकं मी पहिल्यांदा बघतोय, आणि मला ह्याच गोष्टीची खंत आहे की मी हे टुर्नामेंट खेळू शकत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त माझी दुसरी खंत, जितकं क्रिकेट खेळलो त्यात कोणतीच नसू शकते.
असे कोणते दिवस आठवत आहेत की आज ही स्पर्धा पाहिल्यानंतर आपल्या क्रिकेटची एक चांगली खेळी जी आठवते, अशी कोणती खेळी आठवते की ती आज सर्वांसमोर किरण चेप तुमच्या समोर येईल? आता इथं बरेच नवीन क्रिकेट खेळणारी मुलं आहेत. आता आम्ही जे फुरसुंगीला खेळायचो, सिद्धार्थ पाटोळे, आम्ही त्यावेळेस आम्ही तिकडं बॉलिंग पद्धत थोडीशी वेगळी होती आणि तिकडं आम्ही 180 रन जे चेस करायचो, बॉलिंग पद्धत वेगळी होती. 6 ओव्हरला जे 180 रन चेस करायचो, ते 180 रन चेस करताना आम्हाला 6 ओव्हर पण लागत नव्हत्या. म्हणजे आम्ही मॅक्झिमम 5 ओव्हर, 3 बॉल, 5 ओव्हर, 4 बॉलमध्ये सिद्धार्थ पाटोळे, मी, कृष्णा गाढवे, करण भोसले, हर्षल सांगळे, म्हणजे कुणीही केलं तरी आम्ही 3-3, 2-2 बॉल ठेवून 180, 170 रन चेस केलेत. आणि त्या साईडला जेव्हा कधी आमची मॅच असायची आमच्या टीमची, आम्ही खेळायचो त्या टायमिंगला, रात्री 2-2, 3-3 वाजता मॅच व्हायच्या, पण पूर्ण ग्राउंड भरलेला असायचं. ती खेळी त्यावेळेस माझ्या खूप लक्षात आहे. आणि इथं धनकवडीत तुम्हीच होता कॉमेंट्रीला. 2 बॉल 3 बॉल ते 14 रन काहीतरी करायचे होते, नंतर 2 बॉल 12 वरती मॅच आली आणि इतकं अपोजिट वारा असताना त्या अपोजिट वाऱ्याला मी ते क्रॉस करून 2 बॉलला 2 सिक्स मारले होते. त्याच तुम्ही साक्षीदार होता. पण किरण दादा, आता अनेक खेळाडू मैदानामध्ये उतरलेत, या खेळाडूंच्या पाठीशी रोहित दादा लायगुडे आहेत म्हणून एवढी मोठी स्पर्धा होते, तुम्हाला ती खंत वाटते का त्यावेळेस तुमच्या पाठीशी असं कोणी नव्हतं? 100%. मी मग अशीच बोललो ना की अशी टुर्नामेंट खेळत नाहीये, त्याचीच मोठी मला खंत आहे. यस, धन्यवाद किरण दादा. आणि हे किरण दादा कामटे आपल्यासोबत जोडले गेले होते. क्रिकेटवरती फार मोठं प्रेम आणि द लेजंड खेळाडू आणि माझा सर्वात आवडता खेळाडू म्हणून मी नक्कीच पाहतो. किरण कामटे दादा, मनापासून धन्यवाद. आपण जो पुणे प्रीमियर लीग वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तसेच मी रोहित दादांचे आणि स्वराज दादांचे खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी हे जो प्लॅटफॉर्म सर्व पुणे क्रिकेट, हाफिज क्रिकेटला दिलेला आहे, असा प्लॅटफॉर्म वर्षानुवर्ष तुम्ही असंच चालू ठेवा आणि सर्व प्लेयर्स लोकांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून द्यावा आणि अशाच टुर्नामेंट सर्व पुणे जिल्ह्यात व्हावी हीच माझी प्रार्थना राहील. आणि रोहित दादा, जर कुणाला सहकार्य लागत असेल तुम्ही नक्कीच करा आणि अशाच मॅची माझ्या सगळ्या क्रिकेट मित्रांना, सगळ्या प्लेयर्सला असंच खेळायला भेटावं हीच माझी फक्त अपेक्षा राहील. बस, धन्यवाद. धन्यवाद किरण दादा. आणि परत एकदा आपण समालोचन कक्षामध्ये जाऊया. आमचे गुरुवर्य आकाश धोत्रे सर या ठिकाणी आहेत. विनोद सर, तुम्ही एवढ्या 4 गोष्टी त्यांना विचारून आता मला वाटतं किरण चार्ज होतील उद्यापासून आणि सराव करायला पुन्हा एकदा सुरू करतील आणि पुढच्या ऑप्शन मध्ये सर्वात महागडे खेळाडू किरण कामटे आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात के आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि धन्यवाद. या ठिकाणी आपण सन्माननीय प्रतीकजी मध्ये यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून एक 2 व्हीलर बाईक या माध्यमातून मिळाली, त्या प्रतीकजी मध्ये यांचा सन्मान रोहितजी लायगुडे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी झाला होतोय. पुणे प्रीमियर लीगची एक दमदार आकर्षक ट्रॉफी देऊन प्रतीक दादांचा सन्मान या ठिकाणी केला होतोय. यावर्षी जी संघ मालकासाठी एक आकर्षक बाईक दिली जाणार आहे, ती बाईक प्रतीकदा मते यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली, त्याबद्दल प्रतीकजींचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद प्रतीकदा. आणि जाऊया परत एकदा समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया आमचे गुरुवर्य आकाश धोत्रे सरांचा. आणि त्याचबरोबर पुणे तिथे काय उणे जिथे शैलेश निवंगुणे. पुरा हाफिज क्रिकेट जिसे जाने उनका नाम है शैलेश निवंगुने. मी थांबेल पहिल्या इनिंग नंतर, आपण जाऊया शैलेश निवंगुने सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद. आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. आकाश धोत्रे सरांचा तो बहारदार आवाज आपण इथे ऐकलात. खऱ्या अर्थाने जुनं जाणतं व्यक्तिमत्व आहे जे समालोचन कक्षामध्ये, म्हणजे आम्ही सुरुवात करण्या अगोदरपासूनचं, आणि जशी त्यांनी जागा दिली त्यानंतर मात्र आम्हाला ती जागा मिळाली. अन्यथा महाराष्ट्रामधील एक नावाजलेले समालोचक म्हणून आकाश धोत्रे सरांचं देखील नाव हे फार मोठं आहे. इथे देखील आपण पाहतोय रोहन पवार यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. काय फटकेबाजी इथे सुरू केली आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, तिसरा चेंडू डॉट, त्यानंतर आलेला षटकार. अप्रतिमरित्या इथे षटकारबाजी. पहिल्या चेंडूवरती मिळालेलं जीवदान ते मागात ठरतंय. पुढचा बॉल अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट आहे. आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघितलं असेल डॉट 6 डॉट 6 डॉट, याचा अर्थ पुढच्या चेंडूवरती थांबा.
लाईट जाणार आहे हे सांगायचं राहिलं. शेवटचे एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. बारा धावा आतापर्यंत झाल्यात 5 चेंडूंमध्ये. .6 आणि पुढचा बॉल या षटकातील शेवटचा रोहन यांच्यासाठी. वाईट आहे की नाही? यस, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा काहीशी चर्चा गोलंदाज आणि यष्टिरक्षकांमध्ये होतीये. 53 धावा अजूनही 53 धावा अजूनही गरजेच्या आहेत. रोहन पवार पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विस्फोटक बॅटिंग त्यांची पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅच मध्ये बघितली आहे. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे घेतली जाईल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. प्रत्येक चांगले गोलंदाज देखील इथे 10-15 धावा खर्च करतायत. म्हणजे 10 धाव्यांचं षटक टाकणं म्हणजे चांगली गोलंदाजी करणं आहे. आणि त्यामध्ये आपण बघितलं असेल सिद्धांत बादल या गोलंदाजाने तर मेडन ओव्हर टाकली. या स्पर्धेमधील ही पहिली आणि मला वाटतं कदाचित शेवटची असू शकते. मेडन ओव्हर हाताळणं काही सोपं नाहीये. परंतु अजूनही काही स्पर्धा अजूनही काही नवीन खेळाडू दिसणार आहेत. अजूनही काही चांगले गोलंदाज आपल्या समोर येणार आहेत. त्यांचा देखील तो खेळ पाहायला मिळणार आहे. मजा आहे पूर्ण. आपण बघितलं ना तर 26 तारखेपर्यंत ही रणधुमाळी आपल्याला पाहायला मजा येणार आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सूरज यांना आमंत्रित करण्यात आलंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक सूरज यांच्यासाठी. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळालेले यश आणि बॉल देखील आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी जाणले जातात रोहन पवार. मिस्टर 360. प्रत्येक वेगवेगळा फटका त्यांच्या बॅटमधून आपण बघितलाय. स्लॉ फिट आहेत, ड्राईव्ह आहेत, स्विच हिटचे देखील फटके आहेत, फॉलिंग स्वीप आहेत आणि अशा वेगवेगळ्या फटक्यांमुळेच त्यांच्या बॅटमधून धावा येतात. इथे मात्र फॉलिंग स्वीप मगाशी आपण बघितलं या अगोदरच्या चेंडूवरती आलेला चौकार, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आलेला चौकार. परंतु आता लॉंग लेगच्या दिशेने हा ठोकलेला षटकार आहे. गोलंदाजांच्या अक्षरशः माइंड सेट बरोबर खेळण्याचा प्रयत्न आहे. आपण म्हणतो की गोलंदाज एखाद्या वेळेस बॅटरला फॉलो करतात, परंतु रोहन पवार यांचा पॅटर्न वेगळा आहे. ते गोलंदाजाला फॉलो करतात की हा बॉल जर इथे आलाय तर पुढचा बॉल इथेच येणार आणि त्यासाठी ते प्रिपेअर देखील राहतात. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या 24. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा सूरज यांनी खर्च केल्यात. वेगवान इथे फटकेबाजी केली जाते. 24 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. आता इथे ही पद्धतच झालेली आहे. तू डाल डाल मैं मार मार. तू टाकत राहा, मी मारायला तयार आहे. आणि रोहन पवार यांची पॉवर प्रामुख्याने त्या फटक्यांमध्ये पाहायला मिळेल. फार लांबलचक आहे. मी मगाशी सांगितलं ज्याचा बॅट स्विंग चांगला आहे त्याचे षटकार देखील लांबलचक. रोहन पवार, सिद्धार्थ पाटोळे यांची जी फटकेबाजी आपण बघितली ना ती बॅट स्विंग वरती आहे. कडक बॅटिंग आहे. बेधडक करणारी ती बॅटिंगची शैली आहे. धावसंख्या 30. प्रेशर स्पष्टपणे गोलंदाजांवरती दिसून येत आहे कारण आक्रमण चढवलं जात आहे रोहन पवार यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढे सरसावत येऊन फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आहे
परंतु पंचांनी इथे तटस्थ भूमिका घेतली आहे. मला वाटतं इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलाय. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करण्यात येईल. मुख्य पंचांनी तर फेअर डिलिव्हरी कळवली आहे, परंतु तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर तो योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. रोहन पवार हा पिच टेनिस बॉल क्रिकेट बरोबर फुल पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. नुकतीच सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या मैदानामध्ये संपन्न झालेली प्रहार प्रीमियर लीग खराडी या संघामध्ये खेळत असताना एक बलाढ्य हमराज मृत्युंजय या संघाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस संघाला गरज होती धावांची, इथे तिसरा पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज होती. पहिला बॉल स्विचिटच्या प्रयत्नामध्ये निर्धाव आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार त्यांनी त्या मॅच मध्ये खेळले आणि संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करून दिला. जे अपिच टेनिस बॉल क्रिकेटचा फायदा तुम्हाला फुल पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील होतोय. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या 31 पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. स्वीट साऊंड ऐकायला आला नाही, परंतु स्वीट स्पॉट वरती चेंडू लागतोय आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इनसाइड आउटचा क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका सीमारेषेच्या पलीकडे आहे 6 धाब्यांसाठी. कौतुक ज्याप्रमाणे बॅटरचं आहे ना, कौतुक आमच्या कॅमेरामॅनचं देखील आहे. एवढ्या अंधारामध्ये एवढ्या रजनीमध्ये देखील चेंडूला बरोबर फॉलो केलं जात आहे, त्याबद्दल त्यांचं एक कौतुक आहे. पुन्हा एकदा काय फटका सजवला इथे. मला वाटत नाही हा चेंडू सापडेल, फार दूरवरती ठोकलाय. यांचा पॅटर्न वेगळा आहे. आपण ठोकतो आणि ते देखील लांब लचक फटके ठोकतोय. रोहन पवार 2 षटकानंतर 43 धावा. काय बॅटिंग इथे केली आहे. पॉवर जनरेट करणारा खेळ आहे. उगाचच या खेळाडूला सर्वाधिक बोली लावण्यात आली नाही. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटचा हा सुपरस्टार खेळाडू संघासाठी कमालीची बॅटिंग करतोय. 2 षटकानंतर 12 बॉल नंतर 43 धावा आपण होताना पाहिलेल्या आहेत. अजूनही विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 23 धावेंची गरज. मल्हार वॉरियर संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालाय. दुसऱ्या मॅच मध्ये देखील परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. कमबॅक करण्यासाठी देखील फार छोटस आव्हान इथे उभं राहिलंय. खेळत असताना तुम्हाला काही ठराविक गोष्टींचा देखील उपाययोजना करावी लागते. ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये खेळण्यासाठी येता त्यावेळेस पाण्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. सॉफ्ट ड्रिंक पेक्षा लिंबू पाण्याचा वापर करा. इलेक्ट्रॉल पावडरचा वापर करा. एनर्जी ड्रिंक म्हणून फक्त त्याच गोष्टींचा वापर करा. आणि त्या वेगळ्या गोष्टींची एनर्जी देखील घेतली जाते, परंतु ती खेळामध्ये चालत नाही. एनर्जी ड्रिंक हवं, परंतु काही ठराविक गोष्टीमध्ये लिंबू पाण्याचा जर तुम्ही वापर केला तर खेळताना तुम्हाला क्रॅम्प येणार नाही. तुम्हाला पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा लागतो, कारण तुमची जी धावपळ होते त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल घाम गेल्यानंतर शरीरामध्ये मिठाचं प्रमाण कमी झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे क्रॅम्प येतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा. जरी तुम्ही रात्रीच्या समय मॅच खेळलात तरी सुद्धा पळत असताना धावपळ करत असताना तुम्हाला थोडासा थकवा हा जाणवतो. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॅटिंग पॉवर प्लेचा इथे निर्णय घेतलाय. राहुल इथे गोलंदाजी मार्क वरती आहे बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तंजीम इथे स्ट्राईक वरती आहेत. पहिलाच बॉल हळूवार पद्धतीने हाताळला. लांब मारण्याचा प्रयत्न होता, हा षटकार मारण्याचा नव्हता, हा लांब मारण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे तो संपर्क झाला नाही. वेगात बॅट फिरवली गेली. निर्धाव डॉट. पुन्हा एकदा कधी बाहेर तर कधी आतमध्ये, हे व्हेरिएशन आहे गोलंदाजाचं. वेगवेगळ्या धाटणीची गोलंदाजी करण्याची क्षमता आहे म्हणून ती जबाबदारी दिली आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये राम यांनी सुरेखरित्या पहिले 2 चेंडू हाताळलेत. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवला जातोय. पुन्हा एकदा आले ब्रेक. टप्पा पडल्यानंतर इथे मात्र तंजीम यांना हा चेंडू समजू शकत नाहीये. कधी उजव्या यष्टीच्या बाहेर तर कधी आतल्या बाजूला वळवण्याची ताकद आहे. आता इथे चर्चा होणार.
बॅट्समन नाही ऐकणार. किती वेळ खर्च झाला तरी देखील चर्चा होणार. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. चर्चा सुरू आहे. रोहन पवार यांनी काहीसा गायडन्स दिला आहे आणि ऐकावं लागतं. मोठ्या माणसांचं किंवा सिनियर खेळाडूंचं किंवा ज्याच्या बॅटमधून धावा येतात त्याचं ऐकावं लागतं. बघूया आता ऐकलंय त्याचा परिणाम काय होतोय. इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक मराठीमध्ये चांगली म्हण आहे, ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे. इथे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. टॉट. पुन्हा एकदा 5वा चेंडू इथे निर्धाव. मला वाटतं चर्चा इथे सुरू होती नाही का की मेडनवर परत एकदा पाहायला मिळेल की नाही. 5 चेंडू इथे झालेत आणि 5ही चेंडू निर्धाव आहेत. आता शेवटचा चेंडू. विक्रमही असेच असतात, ते मोडण्यासाठी असतात, परंतु हे विक्रम बरोबरीमध्ये येऊ शकतात, मोडले जात नाही. कारण 6 चेंडूं व्यतिरिक्त जास्त चेंडू टाकता येणार नाही. पहिलं निर्धाव षटक आपण बघितलं जे सिद्धार्थ बांदल यांनी हाताळलं. आता नवीन सुपरस्टार राम. शेवटचा बॉल. राहुल. इथे मात्र चेंडू हवेत. विकेट मिळेल का? विकेट मिळाली आहे. विकेट मेडन हा विक्रम झालाय. पहिलं षटक आपण बघितलं जे सिद्धांत बांदल यांनी फक्त मेडनवर काढली. इथे मात्र विकेट मेडन आहे. 2 विकेट होत्या का? बरोबर. संघमालक तिथे विचार करून बोलतायत की नाही आमच्या संघनायकांनी 2 विकेट घेतल्या होत्या म्हणजे विक्रम तिथेही बनवलेला. अजूनही ती बरोबरी नाहीये. 1 विकेट कमी पडली, अन्यथा ती बरोबरी आली असती. परंतु कमबॅक केलाय. आता मात्र शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 23 धावेंची गरज आहे. 6 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर ती विकेट देखील आपण बघितली आहे. मल्हार वॉरियर्स इथे मात्र कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये. 12 चेंडूंमध्ये 23 धावा. मॅच मध्ये अजूनही भरपूर काही शिल्लक आहे, परंतु मल्हार वॉरियर्स या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर रोहन पवार सारखा एक मातब्बर जो बॅटर आहे त्याला मात्र डगआउटच्या दिशेने धाडावं लागेल, अन्यथा त्याला 6 चेंडू पुष्कळ झाले मॅच फिनिश करण्यासाठी. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश. विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज. या संघाकडे ना गोलंदाज चांगले आहेत. 60 धावा देखील त्यांनी डिफेंड जवळपास केल्या होत्या आणि त्यामधील एक महत्वपूर्ण कामगिरी ऋषिकेश यांनी पार पाडली आणि त्याच कामगिरीची इथे पुनरावृत्ती होईल का अपेक्षा तर आहे. परंतु रोहन पवार पहिलाच बॉल इथे मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. थोडंसं फंबल. पुन्हा एकदा एकेरी धावेचं रूपांतर इथे दुहेरीमध्ये होत आहे. चुकीला माफी नाहीये. आता चुकला की कार्यभाग संपला. 365 दिवसांचा अवधी लागेल पर्व 3ऱ्या मध्ये येण्यासाठी आणि तो पर्व ते पर्व मात्र फार मोठं आहे. एवढे दिवस वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी ऋषिकेश. खेळपट्टीचा चांगला अभ्यास केलाय. पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे देखील अनुभव आहे रोहन पवार सारख्या बॅटरला रोखून ठेवण्याचा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे डावे यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इथे इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी येतोय षटकार. डीके कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा ध्रुवदादा कालेल यांच्याकडून रोहन यांच्या अर्धशतकासाठी 1,500 रुपयांचा कॅश प्राइज इथे प्रदान करण्यात येणार आहे. आता ते 49 वरती आहेत. पुन्हा एकदा तो क्रॅम्प येतोय. कितीही दुखापत झाली तरी देखील संघासाठी रोहन पवार इथे तटस्थ भूमिका घेत आहेत. काहीशी चर्चा आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहित लायगुडे देखील करतायत. ज्यावेळेस अशी व्यक्तिमत्व चर्चा करतात ना त्यावेळेस खर्च हा दुप्पट होतो. तुम्ही बघितलं असेल पुणे प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये असंच एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चर्चा सुरू होती आणि दुसऱ्या पर्वामध्ये तो खर्च द्विगुणित झालाय. आता चर्चा सुरू आहे. 3ऱ्यामध्ये अजूनही काहीसं वेगळं येईल.
चर्चेचं इथे रूपांतरच खर्चामध्ये केलं जातं. आता टू व्हीलर आहे, यदा कदाचित सांगता येत नाही, संघ मालकांना फोर व्हीलरही दिली जाईल. भव्य दिव्य असं स्वरूप. आणि पहिली स्पर्धा अशी होईल की ज्यामध्ये संघ मालकांना अथवा मॅन ऑफ द सिरीजला ती फोर व्हीलर हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिली जाईल. मला वाटतं तशी चर्चा सुरू आहे. थोडीशी दुखापत जाणवते आहे. चला ना, काय आहे, जर अधिक त्रास होत असेल तर बॅटरला विनंती आहे की आपण थोडा वेळ रेस्ट घेऊ शकता. तुम्ही रिटायर हर्ट होऊ शकता, रिटायर हर्ट आउट होऊ शकत नाही. थोडी रेस्ट घ्या हवं तर. आता रोहन पवार सारखा जर फिट प्लेअर अशा गोष्टीमुळे जायबंदी होतोय, बाकीच्या खेळाडूंनी विचार करावा लागेल. जर तुम्ही फिट आहे तर तुम्ही हिट आहे, जर फिटनेस नसेल तर मात्र तुमच्या हिट होण्यामागे काहीच कारण राहणार नाही. कोण आहे? वाह, अरबाज. कॅमेरामन फोकस करो अरबाज के ऊपर. ही पैशाची उधळण नाहीये, ती त्या खेळाडूविषयीचं प्रेम आहे. आणि अलीकडे ते फॅड आहे. जो खेळाडू चांगली कामगिरी करतो ना, खेळपट्टीवरती जाऊनच त्याच्यावरती तो पैशांचा वर्षाव केला जातो. आणि अरबाज पटेल, काय कामगिरी केली अरबाज पटेलने. तो बॅटिंग तर करतोच, कॅप्टनशिपही करतो आणि ही पैशांची उधळणही करतोय. चला मॅचकडे आपण वळूयात. 52 धावा झाल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय टक्कासा बाज आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. रोहन पवार यांची पॉवर. वैयक्तिक 50 धावा पूर्ण झाल्यात. डीके कन्स्ट्रक्शनचे सर्वा ध्रुवदादा काळे यांच्याकडून 1,500 रुपयांचं कॅश प्राइज मॅच झाल्यानंतर त्यांना प्रदान करण्यात येईल. लागोपाठचे 2 अर्धषटकं. उगाचच या खेळाडूला एवढी बोली लागली नव्हती. सर्वात महागडा आहे आणि तो काय आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. इक्वेशन आपल्या समोर आहे. 8 चेंडूंमध्ये 8 धाबींची गरज. पुन्हा एकदा आलटी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा कल्टी. 6 धावा. काय बॅटिंग इथे केली आहे. 7 चेंडूंमध्ये फक्त 2 धाबींची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. मी सांगितलं, मल्हार वॉरियर्स या संघाला जर विजेतेपद मिळवायचं असेल तर रोहन पवारचा अडसर इथे दूर करावा लागेल. 64 धावा. पुन्हा एकदा काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू निर्धाव. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. रिटायर हर्ट आउट आहेत का रिटायर हर्ट आहेत, पंच काय निर्णय. रिटायर हर्ट या नियमाने ते डगआउटच्या दिशेने गेलेत. काहीशे दुखापतग्रस्त आहेत आणि संघाला मात्र इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली आहे. आणि त्यानंतर मात्र त्यांनी डगआउटच्या दिशेने मार्गक्रमण केलंय. 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. 64 धावा. 6 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. सांगवीचा बायकरमॅन इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. ज्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक होतं 1 लाख आणि मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक होतं 2 लाखाची बुलेट. आणि तो 2 लाखाचा मानकरी दिग्विजय घंटे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. बॅक टू बॅक 2 वर्षामध्ये आमदार ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा इथे स्विचिटचा प्रयत्न केला गेला. 1 धाव त्या दरम्यान मिळते. आता धाव कशी आली तरी चालेल. 22 येऊ द्या, लेग बाईज येऊ द्यात. स्कोर आर लेवल. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. 5 चेंडू आणि 1 धाव. बॅक टू बॅक हा दुसरा विजय असेल प्रतीकदादा गणेशदादा 11 या संघाचा. आणि लगेच त्यांचीच मॅच आहे अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाशी. मल्हार वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये व्यंकटेश्वर ग्रुप. दोन्ही टीमचे कॅप्टन दिग्विजय घंटे आणि सिद्धांत. चला टॉस साठी या. आपण पुढील मॅचचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतो आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील इथे प्रदान केला जाईल. आणि पुन्हा एकदा तेच नाव चर्चेत आहे ज्या नावासाठी जास्त खर्च करण्यात आला. रोहन पवार ठरतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. वेल डन रोहन. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच आणि सर्वाधिक धावा
या स्पर्धेमध्ये त्यांच्या बॅटमधून नोंदवण्यात आले.